प्रिन्स मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी सराव पेपर 36वा पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण जीकेवर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे 30ला 30 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि याच्यातले काही प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये रिपीट सुद्धा होऊ शकतात. शिपाई पदासाठी एकूण 30 प्रश्नांचाच पेपर आहे. त्यापैकी 25 ते 26 प्रश्न हे जीकेचे असणार आहेत. आणि लिपिकमध्ये जो 90 प्रश्नांचा पेपर आहे त्यापैकी 10च प्रश्न हे जीकेवर असणार आहेत. तर शिपाई आणि लिपिक दोन्हीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि याच्या अगोदरचे 35 सराव पेपरचे 35 व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. तसंच शिपाई आणि लिपिकचे ॲक्च्युअलमध्ये झालेले जे पेपर आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, त्या पेपरचे PY2 व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. चला तर मग आता सुरुवातीला छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. आत्तापर्यंत याच्यामध्ये एकूण 123 टेस्ट अपलोड केलेले आहेत. त्यापैकी 71 टेस्ट ह्या फुल टेस्ट आहेत, म्हणजे 30-30 प्रश्नांच्या. आणि उर्वरित टेस्ट ह्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि याच्यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे तुम्हाला परीक्षेला येणार आहेत याची मला तरी खात्री आहे. चला आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख हे जे आहेत हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते. आणि ते अकोला हे त्यांचं मूळ गाव होतं. तर अकोला इथेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. ती हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर यांनी शिवाजी विद्यालयाची स्थापना केलेली आहे, म्हणजे त्यांची ती संस्थाच होती. त्याच्यानंतर विदर्भामध्ये जे आपल्याला कुणबीचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं त्याचं कारण हे डॉक्टर पंजाबराव देशमुखच आहेत. त्यांनी काय केलं तर त्यावेळेला विदर्भामध्ये जे मराठा समाज होता त्यांना कन्व्हिन्स करून कुणबीमध्ये त्यांचा समावेश करून घेतला. आणि म्हणून आपल्याला विदर्भामध्ये आधीपासूनच कुणबी पाहायला मिळतात. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे आता. दुसरा प्रश्न असा आहे, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद ही शिकागो या ठिकाणी भरलेली होती. आता हे शिकागो कुठे माहिती आहे का? तर अमेरिका या देशामध्ये आहे. आणि तिथूनच ते खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाले. आणि त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, माय डिअर्स ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि भाषण झाल्याची टाळ्यांचा कडकडाट होता एक काही मिनिटांपर्यंत. सगळे म्हणजे मोहित झाले एकदम. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोठे आहे? तर भारतातील सर्वात मोठी जी मशीद आहे ती दिल्ली या ठिकाणी आहे. ज्याला आपण जामा मशीद असं म्हणतो. तर ती कुठं आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये डॅश डॅश ही प्रजननांगे असतात. तर आवृत्तबीजी जी वनस्पती आहेत त्याच्यामध्ये प्रजननांगे कोणती असतात माहिती आहे का? तर फुले ही प्रजननांगे असतात. म्हणजे प्रजनन कुणाच्या माध्यमातून होतं? तर फुलांच्या माध्यमातून होतं. वनस्पतींचे वर्गीकरण याच्यावरचा हा प्रश्न होता. डॅश डॅश यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तर आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सगळ्यांना माहिती आहे की आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि ते ॲपलच्या झाडाखाली बसले होते सफरचंद वरून खाली पडलं तर ते खालीच का पडलं असा त्यांना प्रश्न पडला. आणि त्याच्यातून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला, म्हणजे त्याचा अभ्यास केला. तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला आहे. चला त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रामधील आता याच्यामध्ये गोंदिया आणि भंडारा दोन्ही दिलेलं आहे पहा. मग अशा पद्धतीनं गोंदिया आणि भंडारा दोन्ही दिलेला असेल तर त्याचं उत्तर गोंदिया द्या. पण पर्यायामध्ये जर गोंदिया नसेल तर त्याचं उत्तर भंडारा द्या. कारण भंडारा आणि गोंदिया दोन्ही काय आहेत? तलावांचे जिल्हे आहेत. आता पर्यायामध्ये दोन्ही आहेत तर अशा वेळेला उत्तर काय द्यायचं? गोंदिया. पण पर्यायामध्ये जर गोंदिया नसेल तर अशा वेळेला उत्तर काय द्यायचं? भंडारा. दोन्हीमधला फरक समजून घ्या.
आणि दोन्ही तलावांचे जिल्हे आहेत. तर दोन्ही पर्याय असतील तर दोन्ही उत्तर द्यायचं आहे आपल्याला. कोंबड्यांची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडी देते? तर जास्त अंडी देणारी कोंबड्यांची जात कोणती आहे? तर व्हाईट लेग हॉर्न ही जी कोंबड्यांची जात आहे ती जास्त अंडे देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? तर आता याचं उत्तर आहे पहा, महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे, की स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास कायदा देशात सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात लागू करण्यात आलेला आहे. आणि आपला बीड जिल्हा हा स्त्रीभ्रूण हत्यासाठी खूप म्हणजे काय म्हणायचं त्याला, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्त्रीभ्रूण हत्या होते. किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर किमान वेतन कायदा जो आहे ना तो 1948 या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. किमान वेतन म्हणजे काय? तर कमीत कमी वेतन किती दिलं जावं त्याला आपण किमान वेतन कायदा असं म्हणतो. आता खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? तर महाराष्ट्राचं लोकसंगीत दिलेल्या पर्यायानुसार पोवाडा आहे. पोवाडा हे कसं आहे, महाराष्ट्राचं लोकसंगीत आहे. आणि आपले जे ऐतिहासिक मोठमोठे पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचं जे कार्य आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही काम केलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे काम केलेलं आहे, त्यांचं काम हे पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण? तर 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे जे समाजसुधारक आहेत ना ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. बी हे त्याचं उत्तर आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एक मिनिट, माझं इथं म्हणजे मिस्टेक झाली उत्तर सांगण्यामध्ये. महर्षी धोंडो केशव कर्वे नाहीत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः विधवा पुनर्विवाह केला होता, परंतु याचं जे उत्तर आहे ना, मी चुकून महर्षी धोंडो केशव बोललो. याचं उत्तर आहे पहा, महात्मा ज्योतिबा फुले. की 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पुण्यामध्ये. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे पहिले भारतीय महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तर 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले हे होते. मी चुकून ते महर्षी कर्वे बोललो, तर डी हे त्याचं उत्तर आहे, महात्मा ज्योतिबा फुले. लगेच माझ्या लक्षात आलं ते बरं झालं, नाही तर परीक्षेमध्ये विनाकारण तुम्हाला ते प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे, चला त्याच्या पुढे आता 12वा प्रश्न पाहूयात. मानवी स्वभावानुसार एखाद्या वेळेस चूक होते सांगण्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकलेला आहे. तोरणा हा जो किल्ला आहे ना हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली? तर रायरेश्वरला. आणि कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा हा पहिला किल्ला जिंकला. म्हणजे तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? तर डायलिसिसमध्ये काय होतं, रक्त शुद्ध केलं जातं. तर मूत्रपिंडाचा जर विकार झालेला असेल, म्हणजे किडनी काम करत नसेल, तर त्यावेळेला डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. मूत्रपिंड म्हणजेच काय, त्याला आपण किडनी असं म्हणतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, सन डॅश डॅशमध्ये दादाभाई नौरोजींनी रास्त रोपटार हे साप्ताहिक सुरू केले. तर दादाभाई नौरोजी यांनी जे रास्त रोपटार आहे ना ते 1861 मध्ये सुरू केलेलं आहे. बऱ्याच परीक्षांना विचारतात की रास्त रोपटार हे साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? तर दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी यांनाच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात, म्हणजेच भारताचे पितामह असं त्यांना म्हटलं जातं. आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवळवादी नेते होते, पारसी समाजाचे होते ते. त्यांनी म्हणजे भारतातून इंग्लंडमध्ये जी संपत्ती नेली जाते त्याच्या संदर्भात सुद्धा एक सिद्धांत मांडलेला होता. आणि त्यासाठी एक पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं होतं. तर त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला होता, की भारतातून इंग्लंडमध्ये संपत्ती कशी लुटल्या जाते. आणि तो सिद्धांत त्यांनी कशामध्ये मांडला? तर द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे जे त्यांचं पुस्तक, म्हणजे हे जे पुस्तक होतं पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, त्यामध्ये त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला होता. त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे?
आता सांगली जिल्ह्यामध्ये जे चांदोली धरण आहे ना, ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे माहिती आहे का? तर वारणा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न तयार होतो, की चांदोली धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली धरण हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर वारणा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. वारणा ही पंचगंगेची उपनदी आहे बरं का. लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? तर लिंबावर जो सायट्रस कॅन्कर नावाचा रोग पडतो की नाही, त्याला कारणीभूत ठरणारा जो घटक आहे तो आहे जीवाणू. जीवाणूजन्य हा आजार आहे. जीवाणूमुळे तो आजार होतो. काही आजार विषाणूमुळे होतात, काही जीवाणूमुळे होतात, काही शैवालमुळे होतात, काही कवकामुळे होतात. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? तर भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया हा प्लाशीच्या लढाईने घातला गेला. ही कधी झाली? 1757 मध्ये आपला रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराज उद्दौला यांच्या दरम्यान हे युद्ध झालं. सिराज उद्दौला बंगालचा नवाब होता तो. तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला. रॉबर्ट क्लाईव्ह विजयी झाला आणि मग भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया त्याने घातला गेला. त्याच्यानंतर 1764 मध्ये बक्सारचं युद्ध, हे प्लाशी पश्चिम बंगालमध्ये बरं का. बक्सारचं युद्ध झालं. त्यामध्ये सुद्धा इंग्रजांचा विजय झाला आणि त्यांचं राज्य भक्कम झालं असं ते मानलं जातं. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट 18 आणि सिराजुद्दौलाच्या जागी मीर जाफर हा बंगालचा नवाब झाला बरं का प्लाशीच्या युद्धानंतर. त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. 23 जून 1757 प्लाशीचं युद्ध झालेलं आहे. महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर महाराष्ट्राचं जे पठार आहे ना, त्याच्यावर आपल्याला काळी मृदा पाहायला मिळते. कोणती मृदा पाहायला भेटते? काळी मृदा पाहायला भेटते. त्यालाच आपण काळी कापसाची मृदा असं सुद्धा म्हणतो. कारण त्यामध्ये कापसाचं पीक फार मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने येते म्हणून त्याला काळी कापसाची मृदा म्हणतात. आणि या काळ्या मृदेलाच रेगूर मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर काळ्या मृदेला काय म्हणलं जातं? रेगूर मृदा असं सुद्धा म्हणतात. आणि ही मृदा कशापासून तयार झालेली आहे? तर पठारावर जो बेसाल्ट खडक आहे की नाही, त्या बेसाल्ट खडकाची झीज होऊन ही काळी काळी मृदा तयार झालेली आहे. चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? तर राज्यघटनेतील असं कोणतं कलम आहे? तर कलम 24, म्हणजे राज्यघटनेतील कलम 24 नुसार बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश रोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. तर एकच मिनिट हा. तर महाराष्ट्र शासनाने कोणत्या रोगांच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केलाय माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे क्षयरोग, ज्याला आपण टीबी असं सुद्धा म्हणतो. तर क्षयरोगाच्या रुग्णांच्या जे क्षयरोग आहे त्या रोगाच्या रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्टचा जर विचार केला तर 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट मी यामध्ये दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. सरावासाठी खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत त्या आणि तुम्हाला सराव करण्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि जर संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा असेल लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचा, तर न्यायालय भरती ई बुक आहे. याच्यामधून म्हणजे झालेले पेपर पण दिलेले आहेत लिपिक आणि शिपाईचे. तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्हीसाठी अर्ज केला असेल तर न्यायालय भरती ई बुक जे आहे जास्त उपयुक्त आहे. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, झालेले पेपर दिलेले आहेत, प्लस सरावासाठी भरपूर पेपर दिलेले आहेत. आणि ह्या हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा झालेले पेपर दिलेत आणि सरावासाठी सुद्धा पेपर दिलेले आहेत. पण तुम्हाला अभ्यासक्रम प्लस प्रॅक्टिससाठी सराव करायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक हे बेस्ट आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. 22 नंबरचा प्रश्न, सॉरी 21 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. सन 1930 मध्ये काय म्हणत आहे मी, एकच मिनिट मला. सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? आता सन 1930 मध्ये अंमलात आलेला जो शारदा कायदा होता ना, तो बालविवाह प्रतिबंध याच्याशी संबंधित होता. कारण याच्यामुळं काय झालं होतं की एक विवाहाचं निश्चित वय ठरवलेलं होतं. तर बालविवाह प्रतिबंधाशी संबंधित हा शारदा कायदा होता. आणि त्यावेळेला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हा त्यावेळेला गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. 1829ला त्याने सतीबंदीचा कायदा सुद्धा केला होता.
डॅश डॅश हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. तर कोणत्याही द्रव्याचं सर्वात लहान परिपूर्ण एकक कोणतं आहे? तर अणू, ज्याला आपण ॲटम म्हणतो. तर अणू हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 23 नंबरचा. प्रश्न असा आहे, संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलाविणे आवश्यक असते? तर संसदेचं जे अधिवेशन आहे ना, ते एका वर्षामध्ये कमीत कमी 2 वेळा बोलावणं आवश्यक असतं आणि संसदेच्या 2 अधिवेशनांच्या दरम्यान 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी नसावा अशी तरतूद आहे. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, की सन 1854चा वुड्सचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? तर सन 1854चा वुड्सचा जो खलिता आहे ना, वुडचा खलिता, वूड हा अधिकारी होता. तर तो कशाशी संबंधित होता? तर शिक्षणाशी संबंधित होता. सी हे त्याचं उत्तर आहे, शिक्षणाशी संबंधित होता. आता त्याच्या पुढे 25वा प्रश्न आहे, की भारतातील डॅश डॅश हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. तर भारतातील कोणतं राज्य अग्रेसर आहे माहिती आहे का? तर कर्नाटक. हे भारतातील कर्नाटक हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. आता त्याच्या पुढे 26वा प्रश्न आपण पाहूयात. ओ या स्वराचे मराठीचे प्रश्न आहेत आता. नंतर गणिताचे 2 पण प्रश्न आहेत. तर ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. आता ओ हा जो स्वर आहे ना, त्याचं उच्चार स्थानानुसार वर्गीकरण कसं होतं? तर तो कंठोष्ठ आहे. म्हणजे त्याचं उच्चार स्थान हे कसं आहे? कंठातून होतं. म्हणून त्याला कंठ आणि ओठ या दोन्हीमधून होतं, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? कंठोष्ठ असं म्हटल्या जातं. कंठ आणि ओठ म्हणून त्याला कंठोष्ठ. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? तर म हे जे व्यंजन आहे ना, ते प या वर्गामध्ये येतं. कोणत्या वर्गामध्ये येतं? प च्या वर्गामध्ये येतं. ठीक आहे. त्याच्या पुढे आता ज्यांनी वर्णमालेचा अभ्यास केला, हे दोन्ही प्रश्न वर्णमालेवर आधारित आहेत. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा. आता याच्यामध्ये योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य कोणतं आहे माहिती आहे का? तर सोड मला तो जोराने ओरडला. तर याच्यामध्ये म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, की योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्ह कोणतं आहे? आता इथं उड्डाणवाचे चिन्ह ते सोड, कॉमा, मला आणि उड्डाणवाचे चिन्ह हे चुकीचं आहे. सोड मला हे सुद्धा चुकीचं आहे. एखाद्याचं बोलणं जर आपल्याला सांगायचं असेल, तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं असतं. मग इथंच ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलंय. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. म्हणजे सोड मला तो जोराने ओरडला, तर सीच हे त्याचं उत्तर आहे. आता सोड मला नंतर प्रश्नचिन्ह येण्याचा तर प्रश्नच नाहीये. इथं कॉमा पण त्यांनी दिलेला नाही. म्हणजे एखाद्याचं बोलणं जशास तसं त्याच्याच शब्दामध्ये सांगायचं असेल, तर ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचं त्याचं बोलणं आणि ते झाल्यानंतर कॉमा द्यायचा असतो. किंवा हे जर असं लिहिलं, तो जोराने ओरडला कॉमा, तर मग दुहेरी अवतरण चिन्हामध्ये सोड मला. तर असं पण ते होऊ शकतं. ठीक आहे. तर सी हे त्याचं उत्तर येणार आहे. आता आपण ना गणिताचे प्रश्न पाहूयात आणि व्यवस्थित मी तुम्हाला स्पष्टीकरणासह ते सोडून देणार आहे. काय प्रश्न आहे आपला? 320चे 70% अधिक 240चे 45% बरोबर किती? मी इथं वर लिहितो हा. तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला? 320 गुणिले 70/100 करायचं आहे. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला. आपण हे आधी काढूयात. नंतर 240चे 45% काढूयात आणि नंतर त्या दोन्हीची बेरीज ठरवूयात. मग आता हे जर आपण सोडवलं तर काय येणार आहे? 7 दोन्ही 14, 4 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. हे आलं 224 आलेलं आहे. आता 240चे 45% आपण काढूयात. 240चे म्हणजे गुणिले 45% म्हणजे 45/100. तर हा शून्य कटला. आता 5 ने भाग जाईल पहा. 5 दोन्ही 10, 5 9 45, बे एक बे, इथं 12 दोन्ही 24 आणि 12 गुणिले 9 केलं तर 108 आलेला आहे. मग आता 204 आणि 224 आणि 108ची जर बेरीज आपण केली तर 8 आणि 4 12शी 2, हातचा आला 1, 2 अधिक 0 2 आणि हातचा आलेला आहे 3 आणि 2 आणि 1 3, 332 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? ए हे त्याचं उत्तर आहे 332. चला 30वा प्रश्न आपण आता पाहूयात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे गणिताचाच प्रश्न आहे तो पण. प्रश्न असा आहे पहा, की जर 2चा घात x, काय म्हणत आहे मी? जर 2चा घात x बरोबर घनमुळामध्ये 32, तर x बरोबर किती? आता इथं लक्षात ठेवा, हा सर्वात आधी इथं 2चा घात x आहे की नाही? मग हा जो 32 आहे ना, हा 32 2चा कितवा घन आहे ते आपल्याला काढावं लागेल. मग ते जर आपण कसं काढणार माहिती आहे का?
तर 2 किती वेळा घेऊन गुणाकार केला म्हणजे 32 येईल. तर 2 गुणिले 2 केलं तर 4 आलं. अजून 2 केलं तर 4 दोन्ही 8 आलं. अजून गुणिले 2 केलं तर 8 दोन्ही 16 आलं. अजून गुणिले 2 केलं तर 16 दोन्ही 32 आलं. बरोबर आहे. म्हणजे किती वेळा झाले? 1 2 3 4 5. म्हणजे 32 हा 2चा कितवा घात आहे? 5वा घात आहे. म्हणजे 2 ही संख्या 5 वेळा घेऊन जर गुणाकार केला तर ते 32 येणार आहे. आणि अजून एक तुम्हाला कन्सेप्ट माहिती असू द्या, म्हणजे या 32ला तुम्ही 2चा घात 5 लिहू शकता. आणि घनमुळात 3 जेव्हा दिलेला असतं तेव्हा त्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का? म्हणजे घनमुळात 3 एखाद्या संख्येचा असतो तेव्हा तुम्ही त्या संख्येच्या डोक्यावर 1/3 असे लिहू शकता. म्हणजे घनमुळात 32 याचा अर्थ 32चा घात 1/3 असा पण होतो. पण हा 32 2चा 5वा घात आहे की नाही, मग त्याला असं लिहूयात आपण 2चा घात x बरोबर 32च्या ऐवजी 2चा घात 5 आणि त्याचा घात 1/3. आता जेव्हा घातांकामध्ये कंसाचा म्हणजे कंसामधल्या संख्येचा वर्ग म्हणजे घात दिलेला असतो आणि त्याच्या बाहेर सुद्धा घात दिलेला असतो तर त्याचा गुणाकार होतो. म्हणजे 5 गुणिले 1/3 होईल ते. मग 5 गुणिले 1/3 केलं तर 5/3 आला गुणाकार. मग 2चा घात x बरोबर 2चा घात 5/3. कारण 5 गुणिले 1/3 केलं तर 5/3 आलं. मग इथं पाया समान आहे. मग ची किंमत किती आलेली आहे? 5/3 आलेलं आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे आपलं? डी हे त्याचं उत्तर आहे 5/3. सोपं होतं की नाही? आणि जर तुम्हाला माझ्याकडून अशाच पद्धतीनं सगळं शिकून घ्यायचं असेल तर क्लर्कसाठी खास ठरून हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. प्लस झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत. न्यायालय भरती ई बुक 200 रुपयाचं फ्री दिलंय. प्लस क्लर्क टेस्ट सिरीज 200 रुपयाची म्हणजे 500 रुपयाच्या कोर्सवर 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत पहा. आणि आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. बाकी मग आपले कोर्सेस आहेतच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज, हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आणि संपूर्ण सिलेबससाठी ई बुक घ्यायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.